पंचांचा निर्णय अजूनही पेंडिंग असेल. पंचांचा निर्णय पेंडिंग असेल. नक्कीच पंचांचा निर्णय इथून पुढे पेंडिंग असेल. ठीक आहे. दोन ऑफिशियल्स या चेक करा कट लागले का नाही. नक्कीच खाली जाऊन पंच डिसिजन देतील. यस फलंदाज झालाय बाद. आदित्यला परतावं लागतंय माघारी. बॅटची घेतली एक कडा आणि बॅट्समनचा पहिल्या चेंडूवर लागलाय सडा. फलंदाज झालाय बाद. आदित्यला माघारी परतावं लागतंय. अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी निलेशच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल. आणि कृपया करून जे खेळाडू वर्ग जो पाठी बसला त्यांना कृपया करून थोडंसं पाठीमागे उभं राहायला सांगा जेणेकरून कीपरला देखील तेवढी मुभा मिळेल बॉल अडवण्यासाठी. निलेश तयार. दुसरा चेंडू मार्गस्थ असताना दोन चेंडू 0 धावा या ठिकाणी गौरव भोईरला आपण पाहतो. गोलंदाजी मार्कवर फलंदाजी मार्कवर गौरव भोईर तर गोलंदाजी मार्कवर. इथे झालाय फलंदाज बाद. त्रिफळाचीत यश झाल्यात उद्ध्वस्त आणि निलेशने मात्र इथे अर्ध अधुरं काम जे राहिलं होतं जो गौरव भुईर डेंजरस ठरू शकला होता स्लॉग ओव्हर मध्ये त्याला मात्र इथे माघारी परतवला. हलक्यारित्या चेंडू खेळून काढला. नक्कीच संघाचा श्री गणेश होता. पहिला धावफलकावरती नक्कीच एक धाव एकवटली जाते. 4 चेंडू 1 धाव या ठिकाणी पहिले षटक अप्रतिमरित्या फेकलं जाते निलेशच्या माध्यमातून. दुसरा चेंडू मार्गस्थ असताना निलेश तयार. चेंडू खेळवून काढला. 1 धाव या ठिकाणी असेल. 5 चेंडू मध्ये 2 धावा एकवटण्याचं काम या ठिकाणी सम्राट सीसीच्या माध्यमातून केलं जातं. इथून पेट बॉल नक्कीच जर आपण पाहिलं तर अप्रतिम बॅटिंग या ठिकाणी नक्कीच चेन्नईच्या मधून एक्स्ट्रा घेतले जातात.
धाव वाचवल्या कर्णधारांनी. तब्बल 4 धावा आपल्या संघासाठी नक्कीच वाचवल्यात, कारण थोडंसं मी जजमेंट नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं. दुसरा गोलंदाजी मार्कवर मागच्या मॅचचा हिरो जो ठरला होता, तब्बल त्यांनी चांगली गोलंदाजी करून विकेट प्रस्थापित केला होता. आता मात्र त्याच्याच खांद्यावरती जबाबदारी असेल दुसऱ्या षटकाची. कशा प्रकारे तो षटक हाताळतोय नक्कीच पाहणं गरजेचं असेल. चला, सामन्याला लवकर लवकर स्पीड अप करा विनंती असेल. वारंवार जास्त वेळ टाइम घेऊ नका. चांदणी नॉन स्ट्रायकर वरून नोवा आणि नो +1. अप्रतिम फटका नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. धावांना प्लस केलं. संघाची धावसंख्या तब्बल आता 6 झाली आहे. जर आपण विचार करतोय तर धावफलकावरती 6 धावांची नोंद आता झालेली आहे. ऑब्जेक्शन असेल. हलकारीत्या चेंडू खेळून काढला. एका धावेच्या साह्याने धावफलक जाऊन पुढे सरसावता, कारण या गोलंदाजाचा जर आपण विचार करतो तर क्षमता आहे चांगले मोठे फटके खेळण्याची. फलंदाजाचा विचार करतो मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे, पण आता तत्पूर्वी गोलंदाजाचा निर्णय जर आपण घेतला तर गोलंदाज कशा प्रकारे धावा रोखण्याचं या ठिकाणी नियोजन करू शकतो नक्कीच हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरेल. गोलंदाज युवा आहे पण जोश नवा आहे. नक्कीच यष्टा पाण्याची संधी होती. स्टंपिंग थोडीशी घाई आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली, पण डॉट चेंडूची सांगता याच्यामध्ये होता. एक चेंडू मेगा फायनल मध्ये आजच्या दिवसातल्या नक्कीच जो सामना जिंकेल तो नक्कीच थेट मेगा फायनलचे तिकीट या सामन्यामधून असेल. एकच असेल. नो चेंडू नाहीये. अप्रतिम बॉलिंग या ठिकाणी नक्कीच सादरीकरण करत असताना कालच्या दिवसामध्ये आपण देखील पाहिलं शेवटच्या सामन्यामध्ये अप्रतिम बॉलिंग त्या ठिकाणी नक्कीच शकील 11 संघाच्या माध्यमातून त्या सामन्यामध्ये नक्कीच अनुभवीरची ती बॉलिंग आठवेल. त्याच्यानंतर आठवेल ती म्हणजे कृष्णाची बॉलिंग. कालच्या दिवसामध्ये अप्रतिम सामना आपल्याला पाहायला मिळाला शेवटचा. आता 2 धावेच्या दिशेने नक्कीच पाहायला मिळतो. 2 धावा एकवटण्यामध्ये यश संपादित केला. धावफलकावरती डबल डिजिट्स मध्ये जाऊन पोहोचते येते 10 या आकड्यावरती. धावफलकावरती 4 चेंडू 10 धावा. उर्वरित 2 चेंडू शिल्लक असतील. रन बॉल इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. चांदी तयार पुन्हा एकदा. नक्कीच अप्रतिम गोलंदाजी पुन्हा एकदा कमबॅक केलाय. गोलंदाजाचं नाव जर आपण विचार करतोय तर सूरज. रात्रीच्या वेळी देखील चमकत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सूरज पाहायला मिळतोय. आता इथून त्रिफळाची फलंदाज झालाय बाद. यस, व्हॉट अ बॉल. नक्कीच यशरक्षण आपल्याला सुरेखरित्या नक्कीच पाहायला मिळालं. आणि षटक क्रमांक दुसरा इथे समाप्त झाला. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 10 धावा. अप्रतिम षटक या ठिकाणी हाताळलं गेलं. निलेशचं कौतुक करावं लागेल. त्यानंतर सूरजचं देखील कौतुक आहे. पहिल्या 2 चेंडूवर पहिल्या 1 चेंडूवर 2 धावा आल्यानंतर एकही चेंडू टाकलेला नव्हता, त्याच्यावर 2 धावा आले. त्यानंतर अप्रतिम षटक फेकण्यात आलं. 10 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. 12 चेंडू 10 धावा अद्याप झाल्यात. आणि आता इथून पुढे गरज असेल ती म्हणजे 2 षटकांमध्ये किती धावा एकवटण्याचं काम या ठिकाणी असेल नक्कीच पाहणं गरजेचं. बॉलर तयार. यस, फलंदाज झालाय बाद. डायरेक्ट हिट. बीच मजदार में छोड़ दिया एंड बुला लिया अगेन पॅव्हिलियन में. आणि फलंदाज झालाय पुन्हा एकदा बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये, धावचीच्या स्वरूपामध्ये. आता मात्र रोमित इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. रोमितचा जर विचार केला चांगले मोठे फटके त्याच्या बॅटमधून नक्कीच आपल्याला पाहायला आवडेल, पण कशा प्रकारे बॅटिंग करायला नक्कीच पाहणं गरजेचं असेल. गोलंदाज तयार. एक जाव असेल. एक जाव. 11 धावा धावफलकावरती. धावफलक जाऊन सरसावते ते 11 या धावसंख्येवरती. अद्याप विचार केला तर
रोखून ठेवल्या, श्वास रोखून ठेवल्या. कधी ती एक झुंजार आपल्याला पाहायला मिळेल, एक झुंजार खेळी नक्कीच करावी लागेल कोणाला तरी. लक्षची संधी पंचाकडे लावड अपील असेल. यस, नॉट आउट आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जर नागेश ऑफिशियल पंचांचा जर आपण विचार करतो तर चांगली कठोर भूमिका नक्कीच आजच्या आणि कालच्या दिवसामध्ये त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. आता पुन्हा एकदा महादेव तयार फलंदाजीसाठी. चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला बाउंड्री लाईनवर पॅट्रोलिंग करत असताना पाहायला मिळालं. 4 चेंडू अद्यापी जर विचार करतोय तर झाले 4 चेंडू, 12 धावा. आता मात्र वाईट +1. नक्कीच चांगले क्षेत्ररक्षण नक्कीच यशरक्षण आपल्याला पाहायला मिळालं. पण एक धाव 1 मध्ये नक्कीच यश संपादित केलं. जर आपण विचार करतो धावफलक पुढे सरसोचे 14 या आकड्यावरती. आता उर्वरित 2 चेंडू मात्र नक्कीच इथून पुढे शिल्लक असतील. कमीत कमी धावांमध्ये रोखायचं असेल आणि जास्तीत जास्त धावा बनवायचे असेल ते म्हणजे सम्राट सीसी या संघाला. डेलिब्रेट पायाला चेंडू आदळला, पायाला चेंडू डायरेक्ट आदळला आणि त्याच्यामुळे डेलिब्रेटचा इशारा पंचांकडून नक्कीच दिला जातोय. नक्कीच शेवटचा चेंडू प्रगतीपथावर असेल, नो बॉल असेल. नक्कीच इथे मात्र अजून एक विकेट गेली जाते. विकेटचा जर आपण विचार करतो तर तब्बल 5 विकेट गेल्यात आणि स्कोर झालाय तो म्हणजे 15 धावा. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 15 धावा. अद्याप आपण विचार करतोय तर चांगली गोलंदाजी या ठिकाणी नक्कीच हाताळली जाते. मुकेश तयार. राकेश रिया नवीन फलंदाज आपण नॉन सेकंड वर पाहतोय. तर एका बाजूला महादेव सुरवसे अजूनही एका बाजूने किल्ला लढवत असताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. मुकेश तयार गोलंदाजीसाठी सज्ज. नक्कीच वाईट चेंडू, चांगली किपिंग, चांगली यशरक्षण नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा महादेव सुरवसे. एक जाव असेल 1-1 धावेनी. आता मात्र बूंद बूंद से सागर नहीं भरेगा, अब तुम्हें बादल की तरह बरसना होगा और बिजली की तरह गरजना होगा. इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. अद्याप जर आपण विचार करतोय तर मात्र मोठे फटके खेळावे लागतात. मोठ्या फटक्यांपासून तर नक्कीच वंचित ठेवल्या. इथे मात्र फलंदाज झालाय पाच. वमो विकेट डाऊन. यश झाल्यात उद्ध्वस्त. 6 गडी गमावल्यात आणि शेवटचा गडी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतो. तो म्हणजे मंगेश. 17 धावा धावफलकावरती झाल्यात. 7 विकेट झाल्या. शेवटची विकेट आहे. शेवटचा गडी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. हा गडी जर गमावला तर मात्र इथे संघ ऑल आउट होऊ शकतो. सांभाळून खेळावा लागेल. एक जाव असेल डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये. एक जाव एकवटण्याचं काम या ठिकाणी नक्कीच केलं जात आहे. अद्याप आपण विचार करतोय तर 3 चेंडू अद्याप झालेत. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. येस, वाईट चेंडू आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. धावफलकावरती अजून स्कोररच्या सुरेख अक्षरामध्ये धावांची कोरी उरली जाते ती म्हणजे 19 धावा. नक्कीच ड्रॉप चेंडूची सांगता नक्कीच झालेली आहे. 4 चेंडू 19 धावा. धावफलकावरती नक्कीच 21 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. ओव्हरचा आणि या सत्रातला या मेगा फायनल मधला आजच्या दिवसाला शेवटचा चेंडू. आणि आता मात्र इथे फलंदाज झालाय बाद.
21वा धावफलकावरती नोंदवला गेला. आव्हान असेल 22 धावांचं. चला मित्रांनो, पटापट बॅट्समन पाठवा आणि जास्त वेळ घेऊ नका फलंदाजीसाठी. पटपट सामना संपवा, नाहीतर ऑल आउट करून टाका. चला, गोलंदाज सय्यार गौरव भोईरला आपण इन ऍक्शन मध्ये नक्कीच पाहतो आहे. तर एका बाजूला आशू आहे, चांगली फलंदाजी अद्याप मागच्या मॅच मध्ये त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतो. गौरव तयार. यस, निलेशला मात्र इथून पुढे माघारी परतावं लागतं. 22वा लो स्कोरिंग थ्रिलर मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. नॉ स्ट्राईकला निलेशला आपण पाहतोय. निलेश होता, आता त्याची जागा घ्यायला जातोय सनी. आशु तय्यर. नक्कीच 2 चेंडू तर डॉट झालेत. गौरव भोईरला आपण पाहिलं. नक्कीच 22वा अद्याप आपण विचार करतोय. गौरव भोईरने चांगले षटक हाताळल्या पहिल्या चेंडूवर धावचेच्या स्वरूपामध्ये. स्टंपला नक्कीच एकच धाव असेल. 3 चेंडूमध्ये एकच धावा अद्याप खर्च केल्यात. अद्याप आपण आशूचा जर विचार करतो तर त्याच्या बॅटमधून नक्कीच मोठे फटके अपेक्षित आहेत. जर अद्याप एकच धाव घेतली जाते, सिंगलने नक्कीच चालणार आहे. कारण अद्याप 22 आता समीकरण असेल 21 चेंडूमध्ये 21 धावा. अप्रतिम क्षेत्ररक्षण नक्कीच आपल्याला चानी यांच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळालं. त्यानंतर आपण पाहतोय अजून एक धावेने अश्विला पुन्हा एकदा पाहतोय गोलंदाजी मार्क फलंदाजी मार्कवर. गोलंदाजी मार्कवर गौरव तय्यार. नक्कीच एक धाव एकवटण्यामध्ये या संबंधी 5 चेंडूंचा खेळ अद्याप झालाय. 5 चेंडूमध्ये धावांची नोंद झाली ती म्हणजे 3 धावा. 5 चेंडू 3 धावा. आताच एकच धाव असेल. नक्कीच 4 धावा एकवटण्यामध्ये नक्कीच यश संपादित केल्या. जर अद्याप आपण विचार करतोय समीकरण बदलल्या. 18 चेंडू मध्ये 18 धावांची गरज आहे. 18 चेंडू 18 धावा. कशा प्रकारे पुढील होणारा सामना, हाच सामना कशा प्रकारे रंगेल नक्कीच पाहणं गरजेचं असेल. राकेश श्रियान.
ठीक आहे, झलक्यारीत्या चेंडू खेळून काढलाय. राकेश श्रियांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना. अप्रतिम गोलंदाजी त्याने मागच्या मॅच मध्ये आणि त्याच्या अगोदरच्या मॅच मध्ये संघासाठी फेकली होती, पण आता मात्र हा प्रेशर आहे. हा सामना म्हणजे 22 धावा नाही आहेत, हा सामना म्हणजे थेट मेगा फायनलचं तिकीट आहे. मेगा फायनलचा आजच्या दिवसात हा सामना आपल्याला रंगताना पाहायला मिळतो. एक जाव असेल. मोठे फटके नक्कीच खेळले जात नाहीत, कारण त्यांना माहिती आहे एकेरी दुपेरी धावेला देखील प्राधान्य दिलं तरी पण सामना जिंकण्यामध्ये नक्कीच ते यशस्वी ठरू शकतात. अद्याप एक सम्राट सीसीची चांगली बाद असेल ती म्हणजे अद्याप एक्स्ट्रा एकही फेकलेला गेलेला नाहीये. आणि सिंगल रूपया एक तर धाव अजून एकदा खेळून काढल्या. सेन्सिबल क्रिकेट, लो रिस्क हाय रिवॉर्डचं क्रिकेट नक्कीच मैदानाच्या आतमध्ये फलंदाज करत असताना. अद्याप त्या फलंदाजाचा आपण विचार करतो त्याच्या बॅटमधून, सनीच्या बॅटमधून अब्बल 5 चेंडूमध्ये 5 धावा एकवटण्याचं काम नक्कीच या ठिकाणी त्याच्या माध्यमातून करण्यात आलं. नक्कीच सेन्सिबल क्रिकेट, गुड क्रिकेट. 7 धावा धावफलकावरती. 3 चेंडूचा अद्याप खेळ झाला, उर्वरित 3 चेंडू शिल्लक असतील. हा डॉट चेंडू फार महत्वाचा होता. राकेश यांचा जर आपण विचार केला तर अप्रतिम डॉट चेंडू हा फेकला गेला. इथून पुढे प्रेशर निर्माण करण्याचं काम या ठिकाणी केलं गेलं. सनी पुन्हा एकदा गोलंदाजी फलंदाजीसाठी सज्ज, राकेश सज्ज गोलंदाजीसाठी. त्याचा फटका आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला आहे. आताचा काय एकच जाव असेल, एकच जाव असेल आणि धावफलक जाऊन पुढे सरसावेल ते 8 या आकड्यावरती. राकेश यार एक चिक झालाय. शेवटचा चेंडू प्रगतीपथावर असेल. जो डॉट चेंडू आला होता तो डॉट चेंडू इथे मात्र कव्हर केला गेलाय, कारण 9 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. अगोदर नक्की चेक केला तेव्हा हुल दिली, पण आता मात्र जागेवर स्तब्ध राहिले. माइंड गेम्स मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नक्कीच बॉलर आणि बॅट्समनच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू प्रगतीपथावर असेल. राकेश तयार. टॅपचा फटका नक्कीच आपल्याला पाहायला मिळालाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. गौरव भोईर थोडेसे पुढे होते, जर हेच थोडेसे 1 स्टेप बॅक असते तर हा चेंडू मात्र अडवला गेला असता, पण त्यांच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा मिळते 4. 13 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात 12 चेंडू मध्ये. आता गरज असेल ती म्हणजे इथून पुढे 12 चेंडू मध्ये 9 धावांची. 12 चेंडू 9 धावा समीकरण फारच बदललं. अद्याप आपण विचार करतोय 12 चेंडू मध्ये 9 धावा सहजरित्या एकवटला जाऊ शकतात, पण या 9 धावा त्या माउंट एव्हरेस्टच्या शिखरासारख्या असतील की सहज पायऱ्यांसारख्या चढल्या जातील हे नक्कीच पाहणं गरजेचं असेल. तर मंगेशचा आपण विचार करतोय. मंगेशला इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय चांगला गोलंदाजा. शेवटच्या षटकापासून नक्कीच त्याला रोखून ठेवतात, कारण त्या वेळेला मात्र पहिली गोलंदाजी असते, पण आता इथून दुसऱ्या गोलंदाजीमध्ये त्याला तिसऱ्या षटकामध्ये इन्व्हेंट केला. आशु तयार. फलंदाजीसाठी गोलंदाजी जाच मंगेश. वाईट आहे. नक्कीच पंचांचा इशारा वाईटचा येतो आहे. अप्रतिम चेंडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. पंचांचा इशारा कडप्पांचा नागेश आपल्याला इन ऍक्शन मध्ये नक्कीच पाहायला मिळाले. आपण धावांचा जर विचार करतो तर 14 धावा 12 चेंडू मध्ये उर्वरित 8 धावांची गरज आहे. 12 चेंडू 8 उलटी गिनती चालू आहे. टाइमर इज ऑन. नक्कीच एक धाव एकवटली जाते. पहिला चेंडू आणि एकच धाव.
मंगेश पुन्हा एकदा सज्ज. अप्रतिमरित्या अजून एक जाब एकवडली जाते. कला दाखवतोय कारण अशूचा जर आपण विचार करतो मोठ्या फटक्यांपासून नाही जाणला जात पण सेन्सिबल क्रिकेट आणि अट्रॅक्टिव्ह क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना. कारण एका बाजूला जर आपण पाहिलं तर स्वीपचा फटका पाहिला तर एका बाजूला आपण रिव्हर्स स्वीप पाहिला. तर तिसऱ्या चेंडूवर कशा प्रकारचा फटका नक्कीच इथे इन्व्हेंट केला जाईल हे पाहणं नक्कीच गरजेचं असेल. चेंडू खेळून काढलाय. अजून एक जाब एकवडण्यामध्ये नक्कीच गुड क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतं. 17 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. उर्वरित 5 धावांची गरज आहे. इथून पुढे सम्राट सीसीला विचार करावा लागेल. डॉट चेंडू मित्रांनो तुम्हाला फेकावे लागतील. सामना जर जिंकायचा असेल तर मात्र इथून पुढे डॉट चेंडू तुम्हाला मोती समान आहेत. अजून एक धाव एकवडली जाते. काय क्रिकेट खेळतोय. चार चेंडू अद्याप फेकले गेल्यात. आता गरज असेल ती म्हणजे 4 धावांची. नक्कीच एक धाव एकवडण्यामध्ये यश संपादित केलाय. समीकरण बदललंय. समीकरण आता म्हणजे उर्वरित असेल ते म्हणजे 3 धावांची गरज आहे. 7 चेंडू मध्ये 3 धावांची गरज असताना सनी गोलंदाजी फलंदाजीसाठी सज्ज होतो. आता समीकरण बदललाय. समीकरण झालंय स्वस्त. 6 चेंडू मध्ये 2 धावांची गरज. औपचारिकता फक्त शिल्लक असतील पण मित्रांनो एकच सांगतो क्रिकेट हा असा खेळ की 6 धावामध्ये 6 चेंडू मध्ये एकही धाव न होणं म्हणजे क्रिकेट आणि 6 चेंडू मध्ये 36 धावा होणं म्हणजे क्रिकेट. मैदान क्रिकेटच्या आतमध्ये काही घडू शकतं आणि काही बिघडू शकतं. कधी काय होईल सांगू शकत नाहीये पण मैदानाच्या आतमध्ये सहा चेंडू मध्ये 2 धावांची गरज आहे. आशु तयार. गोलंदाजीसाठी अतिक. स्कोर लेवल कंपल्सरी चेस नियम क्रमांक 8 आता लागू होतोय. नक्की चेक केला जातोय. इथे वाईट आणि सामना जिंकलाय तो म्हणजे शिवमिता संघ आणि थेट फायनल मध्ये प्रवेश केला आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय सनी. सनीनी यायचं आणि आपली मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी कलेक्ट करायची आहे. सनी मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी कलेक्ट करायची आहे. अप्रतिम खेळ तुझ्या बॅट मधून नक्कीच आम्हाला पाहायला मिळाला. भरपूर आवडला आजच्या दिवसाला गेला. वेल प्लेड सम्राट सीसी. चांगला खेळ तुमच्या माध्यमातून देखील तुम्ही दाखवलात. सनी अप्रतिम तुझ्या माध्यमातून खेळ पाहायला मिळाला. चांगले सिंगल डबल्स. आशूने देखील तुला चांगली साथ दिली आणि तुला आणि मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी कलेक्ट करायची आहे. नक्कीच धन्यवाद मित्रांनो आजच्या दिवसामध्ये तुम्ही या स्पर्धेला जुळल्याबद्दल.